नमस्कार रसिक हो. मी मीनल दातार. आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. रसिक हो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जून पाऊण जवळपास आपल्या सगळ्यांचा कोरडा ठक्क गेला होता. आपण सगळेजण पावसाची वाट बघत होतो. पण जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा या 2 आठवड्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती. रसिक हो, आपल्या प्रत्येकाच्या मनातला पाऊस हा प्रत्येक वळणावर, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर हा वेगवेगळा असतो नाही. अशी या पावसाची ओळख आपल्याला अगदी बालपणीच झालेली असते. खरं तर सांग सांग भोलानाथ किंवा येरे येरे पावसा यासारखी छान बडबड गीतं किंवा गाणी असू देत, याच्याशी आपली ओळख अगदी आपल्या लहानपणीच होते. आणि मग तिथून या पावसाच्या प्रवासाला सुरुवात होते. हाच प्रत्येकाच्या मनातला पाऊस त्यांच्या शब्दात टिपलाय कवयित्री गौरी चौधरी यांनी. गौरी चौधरी यांची एक छान पावसाची रचना मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती नक्की आवडेल. गौरी चौधरी या समुपदेशक आहेत. महिलांसाठी विशेषतः त्या काम करतात. अहिल्याबाई होळकर पुरस्कार तसंच साहित्य युवा गौरव यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 2016मध्ये तू दिलेला निशिगंध ही त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तसंच 2017मध्ये उंबरठ्याचा प्रश्न हा कथासंग्रहही प्रसिद्ध झालेला आहे. बा मृत्यू हा मराठी आणि हिंदी कविता संग्रह आणि ललित संग्रह असे देखील प्रकाशित झालेले आहेत. तर अशा या गौरी चौधरी यांची ही पावसाळी विशेष कविता आता आपण ऐकूया आणि त्याचा आनंद घेऊया. प्रत्येक वयातला पाऊस. प्रत्येक वयात पाऊस तोच, प्रत्येक वयात पाऊस तोच. आभाळ दरवर्षी तेच असतं, ढगही तेच आणि पाऊसही. बदलत जातो तो फक्त त्याच्याकडे पाहणारा माणूस. बालपणी पावसाचा पहिला थेंब मनावर पडायचा. बालपणी पावसाचा पहिला थेंब मनावर पडायचा. कागदाच्या होड्या नद्या व्हायच्या, चिखल खेळ व्हायचा आणि भिजणं हीच त्या दिवसाची कमाई असायची. तारुण्यात तोच पाऊस अचानक शांत वाटू लागतो. तारुण्यात तोच पाऊस अचानक शांत वाटू लागतो. भिजण्यापेक्षा तो ऐकावासा वाटतो. खिडकीत उभं राहून तासनतास त्याच्याकडे पाहत राहावंसं वाटतं. खिडकीत उभं राहून तासनतास त्याच्याकडे पाहत राहावंसं वाटतं. प्रत्येक सर एक हळवा प्रश्न घेऊन येते. प्रत्येक सर एक हळवा प्रश्न घेऊन येते आणि प्रत्येक ढग एखादं उत्तर न सांगताच निघून जातो. पाऊस बाहेर पडत असतो. पाऊस बाहेर पडत असतो आणि मनात पहिल्यांदाच एक ऋतू जन्म घेत असतो. संसारात पाऊस दारात आला की जबाबदाऱ्यांची चाहूल लागायची. संसारात पाऊस दारात आला की जबाबदाऱ्यांची चाहूल लागायची. गळणारं छप्पर, मुलांची शाळा, वेळेची धावपळ, ओले कपडे आणि उद्याची चिंता. सरींच्या आवाजात जीवनाचं गणित मिसळलेलं असायचं. सरींच्या आवाजात जीवनाचं गणित मिसळलेलं असायचं. मग एके दिवशी नजर स्वतःच्या अंगणातून शेताकडे वळली आणि पहिल्यांदाच पावसात स्वतःपेक्षा दुसरं कुणीतरी दिसलं. शेतकऱ्याच्या कपाळावरची आशा. शेतकऱ्याच्या कपाळावरची आशा, मातीतून फुटणारा अंकुर, धान्याचा पहिला दाणा, भरलेलं धरण आणि आपल्या ताटातला प्रत्येक घास. तेव्हा उमगलं पाऊस. तो जगवतही असतो, रुजवतही असतो. वय पुढे सरकतं. काही माणसं आठवणी होतात, काही आवाज प्रतिध्वनी होतात आणि पाऊस तो पुन्हा येतो पूर्वीसारखाच. फरक एवढाच पूर्वी आपण पावसात भिजायचो, आता आठवणी भिजतात. शेवटी लक्षात येतं पाऊस कधीच बदलत नाही. लहानपणी तो खेळ असतो.
तारुण्यात एक हळवा प्रश्न, संसारात जबाबदारी, शेतकऱ्यासाठी आशा आणि उतारवयात आयुष्य. कदाचित म्हणूनच पाऊस प्रत्येक वर्षी तोच असतो, बदलत जातं ते त्याच्याकडे पाहणारं मन. कदाचित म्हणूनच पाऊस प्रत्येक वर्षी तोच असतो, बदलत जातं ते त्याच्याकडे पाहणारं मन.